सार्वजनिक वाचनालय नाशिक या मान्यवर आणि ऐतिहासिक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके आणि कार्यकारिणीवरील त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित सज्जनो, कैलासवासी अन्नपूर्णाबाई डोळे स्मृती व्याख्यानासाठी यावर्षी मला निमंत्रित केल्याबद्दल मी वाचनालयाचे मनापासून आभार मानतो. आपल्या उपस्थितांमध्ये आमचे मित्र डॉक्टर दिलीप धोंडगे आहेत. ते स्वतः भाषाशास्त्राचे अभ्यासक आहेत. साहित्य अकादमीवरती मराठीचं प्रतिनिधित्व करतात आणि आम्ही अनेक उपक्रम भाषेसंबंधी एकत्रितरित्या केलेले आहेत. त्यामुळे त्यांची उपस्थिती मला निश्चितपणे महत्त्वाची वाटते. विषय मला जो आपण दिलेला आहे तो अभिजात मराठी हाच विषय आहे. आणि त्याचं निमित्त काय की ऑक्टोबरमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणजे क्लासिकल लँग्वेज असा दर्जा केंद्र सरकारकडून मिळाला. आणि त्याचं अधिक अप्रूप वाटायचं कारण असं की तो बरेच दिवस विषय जो होता ना तो असा पेंडिंग म्हणतो आपण त्याला, तो पडून होता. तर त्याला कुठेतरी चालना मिळाली आणि तो दर्जा आपल्या भाषेला मिळाला. त्यामुळं साहजिक आहे, म्हणजे याचा फायदा काय वगैरे असे प्रश्न लोकांच्या मनामध्ये उपस्थित होणं अगदीच साहजिक आहे. तर भौतिक फायदा हा एक मुद्दा झाला की ज्याचा संबंध कुठेतरी पैसा, नंतर आर्थिक निधी वगैरे वगैरे यांच्याशी येतो आणि नक्कीच महत्त्वाचा विषय आहे तो. आणि दुसरा जो विषय आहे तो त्यातला फायदा तो एक काय म्हणतात ज्याला आपण प्रतिष्ठा म्हणतो. आता प्रतिष्ठा मिळाल्याने फायदा कोणता होतो तर प्रतिष्ठा हाच एक फायदा असतो. आणि त्यामुळं आपल्याला एक आपल्या भाषेसंबंधीचा एक आत्मविश्वास निर्माण होतो, आस्था वाढू लागते, म्हणजे वाढायला पाहिजे. आणि विशेषतः आजच्या काळामध्ये याची विशेष गरज आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की जवळजवळ 100 वर्षांपूर्वी इतिहासाचार्य राजवाडे यांनी, म्हणजे 1925ची गोष्ट आहे, मग अशी ज्याप्रमाणे 1908चा एक उतारा वाचून दाखवला तसंच 1925मध्ये पुण्यामधल्या शारदा साहित्य संमेलन म्हणजे शारदोत्सवाच्या निमित्ताने ते करायचे त्यावेळेला. त्यामध्ये राजवाड्यांचं एक व्याख्यान झालं आणि त्या व्याख्यानाचा विषयच असा, म्हणजे शीर्षक नंतर लोकांनी तसंच दिलं. विषय तो होता की नाही माहीत नाही, पण वर्तमानपत्रात नंतर त्याचं रिपोर्टिंग करताना वगैरे की मराठी भाषा मुमूर्षू झाली आहे काय. मुमूर्षू म्हणजे मरणोन्मुख, मरणपंथाला लागली आहे काय. तर त्यामुळं राजवाड्यांच्या त्या मांडणीचा खूप नंतरच्या काळामध्ये म्हणजे लोकांनी त्याची चर्चा वगैरे केली, वादग्रस्त वगैरे झालं. आणि हे राजवाडे त्या भाषेच्या आपुलकीपोटी, प्रेमापोटी, भवितव्याच्या काळजीपोटी बोलत होते. त्यांचा असा काय त्याच्यामध्ये दुष्ट उद्देश नव्हता की ती मरावी वगैरे, ती शापवाणी नव्हती. शापवाणीच्या मध्ये दडलेला तो एक इशारा होता. तर याला 100 वर्ष झाली. आणि आता आपण नक्कीच म्हणू शकतो की 100 वर्षात ज्या अर्थी मराठी काही मेलेबिली नाही त्या अर्थी ती आता मरण्याची शक्यता नाही. पण याचा अर्थ आपण त्याबद्दल अजिबात उदासीन असायचं का, गाफील असायचं का, तर असंही नाही. शेवटी भाषा जी टिकते ती भाषा बोलणाऱ्यांच्यामुळं टिकते. भाषा बोलणाऱ्यांनीच जर ती बोलली नाही किंवा ते बोले नसे झाले तर नाही टिकणार ती. त्यामुळं आपलंसुद्धा एक कर्तव्य आहे भाषेसंबंधीचं. तर त्या कर्तव्यासंबंधीची जाग आपणाला कदाचित या अभिजात दर्जा मिळाल्यामुळं येऊ शकते. म्हणून त्याला एक महत्त्व आहे असं मला वाटतं. असो, तर आपण ज्याला महाराष्ट्र म्हणजे मराठीचा काय मुद्दा आहे की महाराष्ट्रातल्या लोकांची भाषा म्हणजे मराठी भाषा किंवा मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र, असं सर्क्युलरिटी का होईना पण आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि ही एक महत्त्वाची भाषा आहे. म्हणजे अगदी जागतिक पातळीवरती जरी आपण विचार केला तरी ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या अगदी लक्षणीय आहे.
आणि भारतीय पातळीवरची तर ती आहेच आहे, लक्षणीय आहेच. तर त्या भाषेसंबंधीचा ती अभिजात म्हणजे काय, अभिजात असणं किती, काय म्हणत त्याला, तो दर्जा कसा वगैरे मिळाला वगैरे, यासंबंधीचे काही माझे विचार मी आपणापुढे या निमित्ताने ठेवणार आहे. तर दोन गोष्टी आहेत. आपण प्रांत आणि प्रांताची भाषा समजा असा जर विचार केला तर बंगाल, बंगाली, गुजरात, गुजराती असं आपल्याला दिसतं ना सरळ सरळ. तसं एक प्रांत आणि त्या म्हणजे प्रदेश आणि त्या प्रदेशामधली ती भाषा असं साधारणपणे एक समीकरण म्हणतो आपण. तसं महाराष्ट्र हा एक प्रांत आहे आणि मराठी ही एक भाषा आहे असं सर्वसाधारणपणे मान्य करायला कोणाची आडकाठी नसते. मग ते महाराष्ट्र शब्द कसा तयार झाला, त्याच्यामध्येच मराठ, मग मराठ देश असंही कोणी म्हणू शकतं. मग त्यांची ती भाषा म्हणजे मराठी. त्यासंबंधी खूप लोकांनी खूप विचार केलेला आहे, खूप चर्चा त्याची झालेली आहे. काही लोक तर अशा विचारांचे होते की महाराष्ट्र नावाचा देशच नव्हता. महाराष्ट्र म्हणजे आता मी ज्यांचं नाव घेतलं ना, इतिहासाचार्य राजवाडे, त्यांचं असं विलक्षण मत होतं की महाराष्ट्र असा काही देश नव्हताच मुळात. आत्ता आपण ज्याला महाराष्ट्र म्हणतो तो तर महाराष्ट्र नव्हताच समजा, असलाच तर देश. मग त्यांचं काय म्हणणं होतं की फार पूर्वीच्या काळामध्ये ज्याला आपण मगध देश म्हणतो, म्हणजे आजचा बिहार वगैरे वगैरे, तर तिथे अगोदरच्या काळामध्ये नंदांचं साम्राज्य होतं. मग पुढे मौर्यांचं साम्राज्य आलं आणि या नंदांच्या साम्राज्याच्या शेवटच्या काळात आणि मौर्य काळाच्या सुरुवातीच्या वेळेला इथे जो धर्म होता प्रचलित तो म्हणजे वैदिक धर्म, सनातन वैदिक धर्म वगैरे वगैरे असं आपण म्हणतो त्याला. तर त्याच्यापेक्षा वेगळा धर्म, त्याला छेद देणारा, त्याला विरोध करणारा असा, किंवा असे म्हणूयात आपण, म्हणजे ज्यांना वेदप्रामाण्य मान्य नाही वगैरे वगैरे, ज्यांना ती व्यवस्था जी आहे समाजव्यवस्था वैदिक परंपरेमध्ये अनुस्यूत असणारी, म्हणजे जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था म्हणत आपण मुख्यत्वे, अशा लोकांनी वेगळा धर्म तयार केले म्हणता येईल. पंथ म्हणा, काही म्हणा, म्हणजे त्याच्यामध्ये एक बौद्ध, त्याच्यामध्ये एक जैन, त्याच्यामध्ये आजीवक असे लोक होते. त्यामुळं तिथला वैदिक धर्म हा संकटामध्ये आला. आणि इथं जर आपल्याला आपल्या धर्माचं पालन नीट करता येत नसेल, अवैदिक लोकांचं राज्य आल्यामुळं, कारण मौर्यांचा कल तिकडेच होता, चंद्रगुप्ताने जैन धर्म स्वीकारला असं म्हणतात, अशोकाने तर सरळ सरळ बौद्ध धर्म स्वीकारला होता. तेव्हा तिथे वैदिक धर्माचे जे लोक अभिमानी होते ते दक्षिणेमध्ये आले. म्हणजे त्या काळात दक्षिणेमध्ये काही असं नव्हतं, म्हणजे संस्कृत लोक असं त्याला राज्यबिज्य म्हणता येईल असं काही फारसं नव्हतं. तर त्यांच्यातला एक गण तो महाराष्ट्र गण असं ते राजवाड्यांचं म्हणणं, आणि तो दक्षिणेमध्ये आला आणि त्यांच्यामुळं त्याला लोक कदाचित महाराष्ट्र वगैरे म्हणू लागत असतील. म्हणजे ही मूळची महाराष्ट्र हे राजवाड्यांचं मत आहे. मी तुम्हाला फक्त सांगतो आहे त्यासंबंधी कशाप्रकारे चर्चा होत होती. तर हे जे मत आहे ते काही लोकांना पटण्यासारखं नाही. मी माझ्या गरजा महाराष्ट्र या पुस्तकात या मताची सविस्तर चर्चा केलेली आहे. मग त्याच्यापेक्षा वेगळं काही कुणी म्हटलेलं आहे का महाराष्ट्र प्रदेश आणि महाराष्ट्र भाषा, मराठी भाषा या संबंधीचं? तर अगदी निश्चितपणे, आणि खरं तर ते राजवाड्यांच्या आधी म्हणून झालेलं आहे. तर ते जे कुणी विद्वान होते त्यांचं नाव राजाराम शास्त्री भागवत, आणि राजवाड्यांच्या नंतरसुद्धा काही लोकांनी त्याची एक वेगळी मांडणी केली. त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव पुढे येतं ते ज्ञानकोशकार, अर्थात आपल्याला माहिती आहे श्रीधर व्यंकटेश केतकर. हे दोन नावं प्रामुख्याने आपणाला घ्यावी लागतात. तर मग मुद्दा कुठे येतो की ही मुळात राजवाड्यांचं म्हणणं सदोष आहे. तिकडनं कुणीतरी इकडे आले आर्यवंशाचे लोक असं जे म्हणतात या काळात आणि या कारणामुळं. मग काय वस्तुस्थिती आहे? तर भागवतांनी इतकं वेगळं काही एक सांगितलं, ही वेगळी मांडणी केली, म्हणजे त्याला क्रांतिकारक म्हणता येईल, उलथापालट म्हणता येईल. म्हणजे मी त्याची तुलना करताना कोपर्निकन क्रांती असंच म्हणे. म्हणजे कोपर्निकसनी ज्याप्रमाणे त्याच्या अगोदरच्या काळात पृथ्वी मध्य आहे विश्वाचा, आणि
म्हणजे ग्रहमालेचं, आणि सूर्यासकट इतर सगळे ग्रह तिच्याभोवती फिरतात असं म्हटलं होतं. तर ते म्हणणं खोडून त्यानं एक नवा सिद्धांत प्रस्थापित केला, ज्याला आपण सूर्यकेंद्र सिद्धांत म्हणतो, की तसं नाही आहे, सूर्य मध्यवर्ती आहे आणि बाकीचे ग्रह त्या सूर्याभोवती फिरतात. तर त्याला आपण कोपर्निकन क्रांती म्हणण्याची पद्धत आहे, कोपर्निकन रिव्होल्यूशन. तशा प्रकारची कोपर्निकन रिव्होल्यूशन ही भागवतांनी केलेली आहे. कारण त्या काळात प्रचलित समज कोणता होता, आणि जो अगदी इंग्रज इतिहासकारांनी, पाश्चात्य इतिहासकारांनी सुद्धा सांगितला होता, आणि आपल्याकडच्या लोकांनाही त्याच्याबद्दल काही तक्रार असायचं कारण नव्हतं. म्हणजे जे वैदिक धर्माचे पाठीराखे आहेत त्यांची तक्रार नव्हती, आणि वैदिक धर्माचे जे विरोधक होते महात्मा फुलेंसारखे त्यांचीही काही त्याला विरोध असायचं कारण नव्हतं. अर्थात त्यांनी त्याचा उपयोग वेगळ्या पद्धतीने वेगळ्या कारणासाठी केला. ते असं म्हणाले की असं नाही आहे, उलट दक्षिणेकडनंच लोक उत्तरेत गेले, उत्तरेकडनं काही कुणीच आलेलं नाही, आणि त्या लोकांचा देश म्हणजेच हा महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राची व्याप्ती ते अधिक वाढवतात. महाराष्ट्राला ते यदुक्षेत्र म्हणतात. म्हणजे यादव ज्यांना आपण म्हणतो ते इथले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, आणि इथून ते उत्तरेत गेले. आता त्याला भाषेच्या दृष्टिकोनातून एक वेगळं महत्त्व आहे, मी ते तुम्हाला सांगणार आहे. फक्त उत्तरेचे दक्षिण आणि दक्षिणेचं उत्तर ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीने कोपर्निकन क्रांती ही राजाराम शास्त्री भागवतांनी प्रदेशाच्या बाबतीत केली, भाषेच्या बाबतीत केली, आणि काही बाबतीत त्यांना अनुमोदन नंतरच्या काळामध्ये किंवा पुष्टी ही केतकरांच्याकडनं मिळाली. काय त्यांचं म्हणणं आहे, किंवा त्यांचं म्हणणं पाहण्याच्यापेक्षा आपण त्यांनी काही न मांडलेल्या गोष्टीसुद्धा आहेत, की इथे खूप पूर्वीपासून वस्ती होती, त्यासाठी मौर्यांचा काळ वगैरे येण्यापर्यंत थांबण्याची गरज नव्हती, किंवा उत्तरेकडनं जे लोक तिथल्या बौद्धांच्या त्रासाला वगैरे कंटाळून दक्षिणेमध्ये आले असं म्हणायचं काही कारण नाही. आणि मग त्यासाठी पुरावे आपल्याला मिळतात, शोधावे लागतात. तर ते काही त्यांनी दिले, काही केतकरांनी दिले, तर ते महत्त्वाचे पुरावे आहेत. पण आता झालं काय माहिती का, की आपल्या संपूर्ण मराठीच्या चर्चा विश्वामध्ये यांचा विचारच झाला नाही, यांच्या दोघांच्या मांडणीचा. ही फार त्रुटी वाटते मला. मधल्या काळात जे विद्वान झाले, मोठमोठे लोक होते, आपल्याला त्यांच्याबद्दल काही तक्रार करायचं कारण नाही, किंवा त्यांचा अधिक्षेपही आपण करत नाहीत, पण त्यांचं याच्याकडे दुर्लक्ष झालं. भले त्यांना हे जर मुद्दे पटत नसतील तर त्यांनी त्याचा प्रतिवाद करायला हवा होता, तो त्यांनी पुरेसा केलेला आहे असं मला तरी वाटत नाही. म्हणून निदान लोकांच्या पुढे ह्या गोष्टी आल्या पाहिजेत असं मी नक्की या संदर्भात म्हणू शकतो. काय आहे ते असं पहा, की या प्रदेशाचं पूर्वीचं नाव, म्हणजे हा मोठा प्रदेश, फक्त आज आपण ज्याला महाराष्ट्र म्हणतो तेवढा नाही, आणखीन त्याच्यात एक व्यापक काही प्रदेशांचा समावेश होतो. दंडकारण्य असं त्याचं नाव होतं. दंडकारण्य माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. आणि त्या दंडकारण्यामध्ये वस्ती असणाऱ्या ज्या काही खुणा जागा होत्या त्याच्यापैकी एक म्हणजे आपण ज्याला जनस्थान म्हणतो, म्हणजे तो हा नाशिकचा भाग म्हणतो आपण जनस्थान, आणि त्याचा संबंध आपण रामाशी लावतो. हा संबंध रामापासून सुरू झालेला आहे का, तर नाही. असं सांगितलं जातं की इक्ष्वाकू वंशामध्ये, आणि तो उत्तरेतला अर्थात, एक दंडक नावाचा काय म्हणत त्याला राजा होता. म्हणजे तो राजपुत्र होता अगोदर, आणि तो जरा उच्छृंखल वगैरे होता. तेव्हा त्याने आपल्याला फार त्रास देऊ नये, आणि त्याला पराक्रमच करायचा असेल तर दुसरीकडे पाठवावं, तिकडे तुला काय करायचं तो कर पराक्रम, म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला दक्षिणेत पाठवलं. आणि तो ज्या ठिकाणी स्थिरावला आणि ज्या ठिकाणी त्यांनी राज्य स्थापन केलं त्याला त्याचं नाव पडलं, म्हणजे दंडक राज्य. दंडक अरण्य नव्हे, हे दंडकाचं राज्य म्हणजे इक्ष्वाकू वंशाचं राज्य. म्हणजे याचा अर्थ असा होतो की इथे रामाच्या पूर्वजांचं राज्य होतं या सगळ्या प्रदेशामध्ये. आता पुढे काय झालं की तो उच्छृंखलच असल्यामुळे त्याच्या हातून काही एक प्रमाद घडला. म्हणजे ते जे पुरोहित होते, गुरु होते त्याचे, त्यांच्या मुलीशी त्यांनी काही गैरवर्तन दुर्वर्तन केलं, आणि म्हणून त्यांनी त्याला शाप दिला की तुझं राज्य वैराण वगैरे होईल. आणि त्यामुळं त्या राज्याचं रूपांतर अरण्यात झालं, ते दंडकारण्य. अशी ती कथा आहे. ओके. आता पुढे काय झालं मग, इथे मग वस्ती कमी झाली, आणि त्या उत्तरेतल्या इक्ष्वाकू वंशाच्या लोकांचंही लक्ष इकडे कमी झालं. त्याचा फायदा घेऊन, आता ही पुढची मांडणी माझी आहे, त्याचा फायदा घेऊन श्रीलंकेमधनं इकडे आक्रमक आले. रावणाचे कुणी भाऊ बहीण इत्यादी इत्यादी, आणि त्यांनी या प्रदेशावरती ताबा घेतला. बरोबर आहे. म्हणजे मग पुढे योगायोगाने म्हणा किंवा काही म्हणा, म्हणजे
त्याच्यासंबंधीसुद्धा गमतीजमतीच्या गोष्टी लोक सांगतात. आपल्याला ती कथा माहिती आहे की रामाचा काही राज्याभिषेक वगैरे व्हायचा होता, म्हणजे तो युवराज तर होताच, परंतु कैकेयीने काहीतरी मध्ये गडबड केली आणि माझ्याच मुलाला राज्याभिषेक झाला पाहिजे अशा पद्धतीने भूमिका घेतली आणि मग त्याच्यात तो वनवासाला जावा अशी ती भूमिका होती. आणि त्याप्रमाणे मग रामाला जावं लागलं. मग आणखीन त्याच्यात काही तपशील आहेत, मी ते सांगत नाही कारण आपला तो मुख्य विषय नाही आजचा. तर हे तुम्हाला कुठे मिळेल, तर हे काही थेट आत्ता मी जे सांगणार आहे ते रामायणात मिळेल असं नाही सगळेच्या सगळं. ते भासाची जी नाटकं आहेत ना, भास नावाचा एक मोठा नाटककार होऊन गेला आणि त्याची नाटकं मधल्या काळात लुप्त होती, ती सापडली 19व्या शतकाच्या सुरुवातीला. ते भास नाटक चक्रम वगैरे त्या यांनी ते खाली तमिळनाडूतला एक संशोधक होते, त्यांना मिळाली, त्यांनी ती रिस्टोअर केली आणि त्यामुळे ती उपलब्ध होऊ शकली. ते एका नाटकाचं नाव आहे अभिषेक नाटकम आणि त्याच्यात त्यांनी श्रीरामाच्या अभिषेकांचं, म्हणजे त्याच्यात अभिषेकच मुख्य विषय आहे, कुठनं कसा अभिषेक येतो वगैरे वगैरे वगैरे. तर ते फार इंटरेस्टिंग आहे. आणि त्याच अनुषंगाने काही मांडणी आपणाला एकनाथांच्या भावार्थ रामायणामध्ये मिळते. तर त्या दोघांना एकत्र केलं तर चित्र असं इमर्ज होतं. आणि आणखीन भासाचंच एक हे आहे, अतिशय वेगळ्या प्रकारचं इंटरप्रिटेशन आहे त्या की कैकेयीच्या मनामध्ये उलट सदहेतू होता, पण त्याचा काहीतरी विपरीत अर्थ वगैरे वगैरे. पण त्या तपशिलात मी आत्ता जायचं टाळतो. पण मुख्य मुद्दा काय की राम इथे वनवासाला आले आणि मग पुढच्या गोष्टी ते आले म्हणजे मग त्याच्यावरती पण चर्चा होते ना अलीकडच्या काळामध्ये. एक नाटक आहे बा, गोडसे नावाचे आपल्याकडे एक मोठे ग गोडसे नेपथ्यकार होऊन गेले. त्यांच्या त्या नाटकाचं नाव धाडीला राम तिने का वनी. आणि ती चर्चा अशी आहे की तो एक सगळ्यांनी मिळून केलेला प्लॉट होता की इथे रामाला पाठवायचं आणि इथल्या प्रदेशावरती आपल्याला काय म्हणत त्याला त्यांचा ताबा. पण तिथेही हा मुद्दा नीट येत नाही, मी जो तुम्हाला आत्ता सांगणार आहे तो, की हे राज्य मुळातलं त्यांचं. आणि मग तो राम इथे आला, मग त्या रावणाला तो आपल्या प्रदेशावरचं अतिक्रमण वाटलं, हे लक्षात घ्या. कारण मग तिथं त्याचे जे कारभारी होते गव्हर्नर्स वगैरे, खर, दूषण, त्याचे कुठल्या तरी प्रकारचे भाऊ, शूर्पणखा, त्यांच्या ताब्यात होतं ना हा सगळा प्रदेश. तर त्यांना हे नको होतं, म्हणून त्या सीतेला पळवून नेलं की तुम्ही इथे सुरक्षित राहू शकत नाही, हे सगळा आमचा एरिया आहे आणि हे दाखवायचं होतं शिवाय. आणि त्याप्रमाणे मग सीतेचं हरण केलं. मग दरम्यानच्या काळात माहिती आहे तुम्हाला की राम इकडे जेव्हा आले तेव्हा आल्यानंतर भरताला गादीवरती बसवायचं जे चाललं होतं ते भरताने त्याला नकार दिला आणि मी रामाच्या पादुका सिंहासनावरती ठेवतो आणि त्यांच्या नावे राज्य करतो प्रतिनिधी म्हणून. तर इकडे मग रावणाने सीतेचं हरण केलं, तिला लंकेला घेऊन गेला. मग पुढे रामाने शोध लावण्यासाठी वानरांची मदत घेतली. मग तो लंकेला गेला, लंकेत त्यांनी रावणाला युद्ध झालं, मारलं वगैरे वगैरे आणि सीतेला घेऊन परत आला. दरम्यानच्या काळात ही गोष्ट की सीतेचं हरण झालेलं आहे रावणाकडनं आणि रावणाला जिंकून सीतेला परत आणण्यासाठी रामप्रभू लंकेत गेलेले आहेत किंवा चालले आहेत, ही बातमी भरताला कळाली. आणि भरत रामाला मदत करण्यासाठी म्हणून सैन्य घेऊन इकडे आला. आणि इकडे आला म्हणजे कुठे आला नेमका, तर इथे आला, इथे म्हणजे जनस्थानात आला नाशिकमध्ये. आणि मग दरम्यानच्या काळात तर ते काम होऊन गेलं होतं. रामाने रावणाला मारलं आणि राम निघाले आणि दोघांची गाठ इथे पडली. आता भरताने हिशोब केला की 14 वर्षाचा काळ संपलेला आहे आणि कधी एकदाचा रामाच्या ताब्यात त्याचा चार्ज त्याला म्हणत आपण देऊन टाकतो असं त्याला झालेलं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं रामाला की अयोध्येपर्यंत मी थांबणार नाही, इथेच राज्याभिषेक झाला पाहिजे. म्हणून रामाचा राज्याभिषेक नाशिकमध्ये झालेला आहे. माहीत नाही लोकांना, हे माहीत नाही लोकांना. पण त्या अर्थाने प्रति अयोध्या आहे, त्या अर्थाने प्रति अयोध्या आहे. म्हणजे असो, म्हणजे माझं काम काय झालं महत्त्वाचं की मला हे सांगायचं होतं की पहिल्यापासून लोकांची इथे वस्ती आहे, इथे राज्य होतं, हे मला
या ठिकाणी सांगायचं होतं. आणि राज्य होतं म्हटल्यानंतर ते लोक सुसंस्कृत आहेत, राज्यकर्ते आहेत. मधल्या काळात भले काही गोष्टी झाल्या असतील, असं होतं ना, कुठेही होऊ शकतं. ते झालं, दंडकारण्य झालं मग दरम्यानच्या काळात, परंतु ही काही परंपरा खंडित झालेली नाही. मग पुढे जसा इथं इक्ष्वाकू वंश आहे, तसा नंतरच्या काळामध्ये इकडे दुसरा वंश म्हणजे इक्ष्वाकू हे सूर्यवंशी कुळ आहे, चांद्रवंशीय म्हणजे ते यादव. तर ते यादव इथलेच असं भागवत सांगतायत. आणि इथनं ते तिकडे गेले, वरती गेले. आता हा जो जुना इतिहास आहे तो कशाच्या आधारे रिकन्स्ट्रक्ट करायचा, की ज्याच्यासाठी तुम्हाला मुख्य प्रवाहातील साधनांचा उपयोग होत नाही. मग अशा वेळेला जी साधनं दुर्लक्षित आहेत, मुख्य प्रवाहात नाहीत, त्यांचा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला अर्थ लावावा लागतो. की जे काम उदाहरणार्थ केतकरांनी केलं वगैरे वगैरे. तर केतकर असं म्हणाले की मुळात ज्याला आपण मगध म्हणतो, म्हणजे आत्ता बिहार, जे मौर्यांचं राज्य, जे नंदांचं राज्य, त्या मगधाची राजधानी मुळातली पाटणा वगैरे जे काय असेल ती पाटलीपुत्र, ती पाटलीपुत्राची स्थापना कुणी केली त्या राजधानीची? तर त्यांनी याचं जे आहे ना आपला बृहत्कथा मंजिरी, हे जे गुणाढ्यांनी लिहिलं, त्याच्यात त्या सगळ्या जुन्या कथांचा संग्रह आहे. तर त्यातली एक कथा अशी आहे की आज आपण ज्याला तो परिसर आहे की नाही पालघर जिल्ह्यामधला, म्हणजे वसई, त्याच्या पुढे मागे तारापूर, त्या तारापूरच्या शेजारी चिंचणी नावाचं गाव आहे. आणि त्या चिंचणीमधला एक ब्राह्मण तिकडे गेला आणि त्यांनी पाटलीपुत्राची स्थापना केली तिथे. तर हा, आणि ही गोष्ट फार पूर्वीची, म्हणजे ही नंदांच्या सुद्धा पूर्वीची आहे ना, असं त्याचा अर्थ होतो. अगोदर राजगृह राजधानी होती, पाटलीपुत्र नव्हतं. तर हे त्यानं केलं वगैरे वगैरे. तर असं जर आपण इतिहास विचारात घेतला तर मग प्रश्न असा होतो की हे एवढे लोक सुसंस्कृत वगैरे. आणि नक्कीच मग आता याचं बघा ना तुम्ही, यादवांचं बघा ना. श्रीकृष्ण द्वारकेला राज्य करत असताना, श्रीकृष्ण द्वारकेला, त्याच्या आधी अर्थात तिकडे मथुरेत वगैरे राज्य करत असताना, त्याच दरम्यान यादवांची घराणी इथं होती ना. ज्या रुक्मिणीशी लग्न केलं कृष्णाने, ती यादव घराण्यातलीच आहे, यादवांच्याच वंशातली आहे. रुक्मी, भीष्मक राजा, हे इथं विदर्भातली, विदर्भ कन्या. आणि विदर्भ हा एक परत विदर्भ नावाचा राजा होऊन गेला यादव वंशामधला, त्याच्यावरनं नाव पडलं विदर्भ त्या प्रांताला. म्हणजे इकडे जसे रामाचे वंशज आहेत तसे नल दमयंती, नलसुद्धा विदर्भातलाच राजा आहे. मग हे जे राजवाडे वगैरे सांगतायत की नंतरच्या काळात वगैरे, हे बरोबर नाही. हे यातनं निष्पन्न होतं. आणि मग मुख्य मुद्दा जो आहे तो इथे आहे की मग हे जे लोक होते इथले, ते कोणती भाषा बोलायचे, या मुद्द्यावरती आपण येतो. आणि मग आपल्याकडच्या पूर्वीच्या भाषा कोणत्या? आता हे रामकृष्ण वगैरे जे लोक, ते सगळे संस्कृत बोलणारे लोक, ते आपल्याला दिसतात, त्यांचं महाभारत, रामायण वगैरे वगैरे या गोष्टी दिसतात. तर इथल्या लोकांची जी भाषा आहे ती भाषा, तिचं नाव म्हणजे महाराष्ट्री. महाराष्ट्र हा प्रदेश आहे आणि तिथले लोक जे भाषा बोलतात ती महाराष्ट्री. आता ती संस्कृतपेक्षा वेगळी आहे नक्कीच, म्हणून तिला नाव दिलं गेलं प्राकृत. आता राजाराम शास्त्रीचं आणखीन पुढे जाऊन म्हणतात की प्राकृतचा अर्थच म्हणत होतो की प्राकृत, आधी अगोदर केली गेलेली, की जिच्यावर संस्कार करून 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 मग संस्कृत निर्माण झाली. संस्कृत म्हणजे काय? संस्कारित ना. कोणते संस्कार? मग सोफिस्टिकेशन्स, म्हणजे इथे त्याचा अर्थ असा की म्हणजे मुळातली भाषा ही प्राकृत भाषा आहे, हे राजाराम शास्त्री सांगतायत. पण मग संस्कृत गडीवर बाजूला ठेवू, महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये अशा अनेक प्राकृत भाषा आहेत. मग त्या भाषांचं व्याकरण वररुची नावाच्या एका व्याकरणकारांनी लिहिलं. कात्यायन वररुची, कात्यायन हे त्याचं गोत्र आहे, त्याचं स्वतःचं नाव वररुची, आणि त्या व्याकरणाच्या ग्रंथाचं नाव प्राकृत प्रकाश. त्या प्राकृत प्रकाशमध्ये त्यांनी काय केलं, आणि त्याच्यावरून योग्य ते अनुमान राजाराम शास्त्री भागवत काढतात. त्यांनी असं केलं की पाली नाही त्याच्यामध्ये, सॉरी, मागधी, पैशाची, शौरसेनी आणि ही आपली महाराष्ट्री, यांचं व्याकरण त्यांनी लिहिलं. त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये, मग महाराष्ट्री भाषेचं व्याकरण लिहिलं पहिल्यांदा, ते सिद्ध केलं.
आणि मग तो इतर भाषांचं सांगायला लागला, इतर प्राकृत भाषांचं सांगायला लागला. ते सांगताना त्यांनी काय केलं माहिती का, की महाराष्ट्र भाषेचं महाराष्ट्री प्राकृत व्याकरण परिपूर्ण लिहिलं. म्हणजे काय विभक्ती प्रत्यय अमुक तमुक 10 भानगडे असतात त्या व्याकरणामध्ये, त्या सगळ्या यथासांग त्यांनी त्याच्यामध्ये मांडल्या. आणि मग नंतरच्या भाषेचा जेव्हा प्रश्न आला ना, उदाहरणार्थ मागाजीचा प्रश्न आला, तिचं व्याकरण लिहायचं आहे त्याच पुस्तकामध्ये, तर त्यांनी काय केलं माहिती का, की त्या भाषेचे जे नियम आहेत ना ते महाराष्ट्रीपेक्षा जिथे वेगळे आहेत तेवढेच सांगितले. आणि खाली एक टीप मारली, शेषम महाराष्ट्रीवत, इतर नियम महाराष्ट्री भाषेसारखे आहेत. हे बाकीच्या सगळ्या प्राकृतांच्या बाबतीत तो करतो. मग आता इथे प्रश्न असा निर्माण होतो की याचा अर्थ काय, याच्यातून निष्पन्न काय होतं. तर राजाराम शास्त्री भागवतांनी असं सांगितलं की यातनं फार महत्त्वाची गोष्ट निष्पन्न होते की महाराष्ट्री प्राकृत ही सगळ्या प्राकृत भाषांची प्रकृती आहे, मूळ आहे, आणि तिच्यातनं या प्राकृत भाषा निघाल्या. मग मुळात प्रश्न आता पुढचा येतो की कशा काय निघाल्या. महाराष्ट्रातल्या लोकांनीच काढल्या का, इथल्या स्थानिकांनी काढल्या, ते कशाला काढतील त्यांच्याकडे एक चांगली महाराष्ट्री भाषा असताना. तर त्यांनी असं सांगितलं की इथले लोक तिकडे उत्तरेकडे गेले, त्या प्रदेशामध्ये त्यांनी वास्तव्य केलं, त्या प्रदेशातल्या भाषांचा आणि या भाषेचा काही संपर्क, इंटरॅक्शन झाली, आणि त्यातनं त्या भाषा निर्माण झाल्या. म्हणजे पैशाची तिकडच्या थेट अफगाणिस्तानापर्यंत, पंजाब, काश्मीर, अफगाणिस्तान, शौरसेनी म्हणजे मथुरा वगैरे तो प्रदेश, आणि मागधी म्हणजे मगध. तर या सगळ्या भाषांचं मूळ हे महाराष्ट्री प्राकृतमध्ये आहे. म्हणून त्या भाषेला त्यांनी प्राकृतमधली प्रकृष्ट भाषा कोणती, म्हणजे श्रेष्ठ भाषा कोणती, तर महाराष्ट्री असं कात्यायनांनी सांगितलं. आणि ते आपल्याला कुठे दिसतं, तिथं आपण केतकरांकडे येतो. हे व्याकरणाच्या बाबतीत ओके, त्यांनी सगळं सांगितलं, मूळ सांगितलं. केतकरांनी पुढचा टप्पा सांगितला. केतकर असं म्हणत आहेत की संस्कृत भाषेमध्ये जे काही निर्माण झालं नंतरच्या काळामध्ये, विशेषतः साहित्यशास्त्र, ते प्राकृतमुळं शक्य झालं. कारण संस्कृत साहित्याला जे नॉर्म्स त्यांनी संस्कृत साहित्यशास्त्राने ज्या नॉर्म्स पुढे आणल्या, त्या नॉर्म्सला उतरणारे, मानदंडांना उतरणारं साहित्य होतं कुठं, ते संस्कृतमध्ये नव्हतं. मग त्यासाठी त्यांना महाराष्ट्री प्राकृतमधल्या साहित्याचा आधार घ्यावा लागला. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण कुठे घेतला आधार, जो रसध्वनी सिद्धांत आहे, विशेषतः ध्वनी, की सर्वश्रेष्ठ काव्य कोणतं की ज्याच्यामध्ये ध्वन्यर्थ आहे. इतरही अर्थ असतात ना, लक्षार्थ असतो, आणखीन काय काय असू शकतो अर्थ, तर ध्वन्यार्थ हा वेगळा. आणि ध्वन्यार्थ म्हणजे सूचक अर्थ, आणि सूचक अर्थात परत सौंदर्य असलं पाहिजे. तर तशा प्रकारचं वाङ्मय हे महाराष्ट्री प्राकृतमध्ये होतं. आणि ते कुठे, तर आता सांगतो तुम्हाला, इसवी सनापूर्वी 200 ते इसवी सनोत्तर 200 या 400 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रात सातवाहन घराण्याचं राज्य होतं. आणि सातवाहनांनी महाराष्ट्री भाषेला आपली भाषा, प्राकृत भाषेला काय केलं, या भाषेला आपल्या राज्याची, कारभाराची भाषा बनवली, आणि ती साहित्याची भाषा ठरली. आणि त्या भाषेमध्ये उत्तम कविता निर्माण करत होते लोक. त्यातल्या 700 कवितांना एकत्र करून तो संग्रह हाल सातवाहन नावाच्या राजानं बनवला. त्याचं नाव गाथा सप्तशती. तर हे सगळे साहित्यशास्त्रज्ञ महाराष्ट्री प्राकृतमधल्या गाथा उचलतात, उदाहरण द्यायचं झालं तर. म्हणजे याचा अर्थ काय होला की ती नुसतीच अगोदरची होती किंवा मूळ होती असं नसताना ती प्रगल्भसुद्धा होती तेवढीच. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ही प्राकृत भाषा, महाराष्ट्री प्राकृत, ही मराठी भाषेचं मूळ आहे. आणि इथे आपण अभिजात भाषेच्या कॉन्टेक्स्टमध्ये येतो. म्हणजे कोणत्या अर्थाने मूळ आहे हे आपल्याला पाहिलं पाहिजे. तर ते या अर्थाने की नदी असते बघा, आणि नदीचा प्रवाह असतो. आता अलीकडच्या काळात ज्याची चर्चा चाललेली आहे ना, ते उदाहरण घेऊ आपण. ब्रह्मपुत्रा, खरंच ब्रह्मपुत्र नदी आहे आपल्याकडे, आणि ती जिथून उगम पावते त्या प्रदेशावरती चीनचा धावा असतो. आणि म्हणून त्या प्रदेशामध्ये त्या नदीचं नाव चिनी भाषेमध्ये,
त्याला ब्रह्मपुत्र नाही म्हणत. मग आपण आपल्याकडे त्याला ब्रह्मपुत्र नाव आलं. आता तिथं एक नाव आहे आणि पुढे एक दुसरं नाव आलं. याचा अर्थ नदी बदलली का? नाव बदललं, प्रवाह तोच आहे. तसं त्या काळात महाराष्ट्री प्राकृत म्हणायचे, नंतर मराठी म्हणायला लागले. ती एक नदी आहे सलग अखंड वाहणारी. तसं तुकोबांचा एक अभंग आहे, या नदी कशी समुद्राला मिळते. अखंड न खंडे, अभंग न भंगे, तुका म्हणे गंगे मिळणे सिंधू. ती गंगा तीच आहे ना जे गंगोत्रीत उगम पावली. तर काही ठिकाणी तिला वेगळं नाव देऊ शकतो आपण, द्यायचं झालं तर. हा त्यातला मुद्दा आहे. तर मला सांगायचं काय की अशा पद्धतीने ही महाराष्ट्री भाषा, महाराष्ट्री प्राकृत नावाची भाषा, जी त्या काळात अत्यंत प्रतिष्ठित झालेली होती आणि जिचा केतकरांनी, राजवाड्यांनी अशा प्रकारचा गौरव केला, वस्तुनिष्ठपणाने केला, त्या भाषेला पुढच्या काळामध्ये म्हणजे झालं कसं की सातवाहनांच्या काळात ती आपली राज्यभाषा होती असं म्हणूयात आपण. म्हणजे आजच्या शब्द वापरायचे झाले तर त्यांचे सगळे शिलालेख वगैरे हे प्राकृतमध्ये आहेत. पुढे सातवाहनांचं राज्य गेलं आणि सातवाहनांची जागा ही वाकाटकांनी घेतली. आता वाकाटक हे उत्तरेतले आहेत. त्यांचा संबंध उत्तरेतल्या गुप्त घराण्याशी आहे. त्यामुळं तिथे संस्कृतचं प्राबल्य आहे. त्यामुळे वाकाटकांच्या याच्यात साहजिकपणे प्राकृतचा आश्रय गेला आणि संस्कृतला आश्रय मिळाला. ती राजभाषा झाली. मग ते सगळे कालिदास वगैरे ह्या आपल्याला गोष्टी माहिती आहेत. म्हणजे मराठीला एक सेटबॅक, महाराष्ट्री भाषेला सेटबॅक म्हणतो आपण, तो बसला. अशा परिस्थितीमध्ये, आणि हा मुद्दा महत्त्वाचा आहे, अशा परिस्थितीमध्ये या भाषेला म्हणजे जेव्हा ती राजभाषा नाही राहिली तेव्हा तिला उचलायचं काम, तिचा वापर करून तिला जिवंत ठेवण्याचं काम जैन धर्माच्या लोकांनी केलं. ते वर्ण इथे आलेले आहे, ही गोष्ट उघड आहे. आणि ते चंद्रगुप्त मौर्याच्या काळात आलेले आहेत, हेही लक्षात घ्या. तर इतक्या जुन्या काळापासून जैन धर्म इथे आहे. तर त्यांनी महाराष्ट्री प्राकृत भाषेला आपली धर्मभाषा बनवली. त्यामुळं त्या काळातलं बहुतेक सगळं प्राकृत, महाराष्ट्री प्राकृत वाङ्मय हे जैनांचं आहे. ओके. मग पुढे आता बघा कशी गंमत आहे. तर त्या काळातल्या महाराष्ट्री भाषेच्या रूपाला काही लोकांनी अपभ्रष्ट असं नाव दिलं, अपभ्रष्ट भाषा. आता हे थोडं निंदाव्यंजक नाव आहे, पण तर काय होत आहेत अशा गोष्टी. मग ती भाषा पुढे चालली. म्हणजे टप्पे सांगतो तुम्हाला. प्राकृत, अपभ्रष्ट म्हणजे महाराष्ट्रीच, मुळातली महाराष्ट्री भाषा, प्राकृत रूप, मग अपभ्रष्ट रूप. हे नाव अनेकांना खटकतं आणि राजवाड्यांच्याही लक्षात आलं की हे नाव वापरणं योग्य नाही. म्हणून त्यांनी त्यांच्या नंतरच्या लिखाणात मुभा दिली की एखाद्याला जर नसेल आवडत नव्हतं नका वापरू शब्द हा. इतके ते राजवाडे परिवर्तनक्षम होते. असो. आणि त्या भाषेतनं जी पुढे भाषा निर्माण झाली. आता दुसरं नाव या काळातल्या या भाषेला कोणतं आहे? देशी. हे परत त्याच भाषेचं नाव आहे. तर त्या महाराष्ट्री नंतर काय अपभ्रष्ट, प्राकृत, देशी भाषेचं नंतरचं रूपांतर म्हणजे मराठी भाषा. म्हणजे मराठी भाषेचा इतिहास तुम्हाला कुठपर्यंत नेता येतो या पद्धतीने मागे जात 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 आपल्याला इसवी सनाच्या पूर्वीपर्यंत नेता येतो. म्हणजे सातवाहनांच्या आधारे. आणि मग पुढे यांचा जर उपयोग करायचा ठरला आपण, केतकरांचा विशेषतः, तर तो त्याच्याही अगोदर खूप खूप पूर्वीच्या काळापर्यंत जातो. आणि इथे तो मुद्दा येतो की एखादी भाषा अभिजात आहे की नाही. हे कसं ठरणार? तर तिला इतिहास पाहिजे. किती वर्षांचा इतिहास पाहिजे? मग काय असेल तो, म्हणजे कुणी म्हणाला 1000, कुणी म्हणाला 1500, 2000. तर आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही काहीही निकष लावा. 1000 म्हटलं तरी आमची भाषा तेवढी जुनी आहे, 1500 म्हटलं तरी आहे, आणि 2500 म्हटलं तरी आहे. कारण ती अखंड अविच्छिन्नपणे
असा चाललेला प्रवाह आहे त्या भाषेचा. हा त्यातला मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि मग त्या भाषेमध्ये अभिजात कृती वगैरे पाहिजे, त्या अर्थातच आहेत. तर हीच कृती किती महत्त्वाची आहे. हाल सातवाहनांची ती जी कृती आहे ती प्रचंड महत्त्वाची आहे. तर हा एक मुद्दा. आणि मग ते रूपांतर जेव्हा झालं मराठीमध्ये, ते काही राजवटी आणि काही भाषा यांचा असा संबंध लागतो बघा. जसं प्राकृत म्हटल्यानंतर पहिल्यांदा हाल सातवाहन, तसं मराठी भाषेचा उदय होत असतानाच त्या संधी काळामध्ये यादवांचं राज्य इथे निर्माण झालं महाराष्ट्रामध्ये. आणि यादवांच्या राज्याचं वैशिष्ट्य काय, यादव राजांनी, यादव घराण्यांनी, वंशांनी मराठी भाषेला आपली राज्यभाषा, व्यवहाराची भाषा म्हणून अंगीकारलं. आणि इतकंच नव्हे तर त्याच काळात मराठी भाषा ही ग्रंथांची भाषा झाली, साहित्याची भाषा झाली, धर्माची भाषा झाली, तत्त्वज्ञानाची भाषा झाली. ती कुणी केली तर महानुभाव संप्रदायाच्या लोकांनी लीळाचरित्र आणि अन्य ग्रंथ हे मराठीतून, कारण त्यांनीसुद्धा मराठीला धर्मभाषा मानली. चक्रधरांची वचनं ही त्यांना प्रमाण, आणि ती मराठीमध्ये आहेत म्हणून मराठीत व्यवहार करा हा त्यांचा कटाक्ष आहे. चक्रधरांच्या वचनांना ते श्रुती म्हणतात, म्हणजे वेदांसारखी. तिकडे वैदिक धर्मात जशी श्रुती आहे, मान्य आहे, प्रमाण आहे, तसं आमच्या धर्मामध्ये अर्थात चक्रधरांची वचनं याच श्रुती आहेत. तर ही यांची भूमिका महानुभावांची. आणि मग त्या काळात ज्या ग्रंथांना आपण क्लासिक म्हणू शकतो, क्लासिकल ग्रंथ म्हणू शकतो, ते ग्रंथ निर्माण झाले. त्यातला तो पहिला म्हणजे अर्थात लीळाचरित्र. चक्रधरांचं जे चरित्र माहीम भट्टाने लिहिलं ते लीळाचरित्र. आणि त्याच्यानंतर जर कोणी येत असेल तर ज्ञानेश्वरी. म्हणजे आपण एखाद्या भाषेचं परीक्षण करायचं झालं, तिची गुणवत्ता तपासायची झाली, तिची अभिव्यक्ती क्षमता, तर आपण दोन रूपं भाषेची स्पष्टपणे दिसतात, एक गद्य आणि एक पद्य. तर लीळाचरित्रानंतर 2-1 दशकामध्ये निर्मिती झाली ज्ञानेश्वरीची. म्हणजे ज्ञानेश्वरी पद्य आहे, काव्य आहे. म्हणजे जवळजवळ एकाच वेळेला या मराठी भाषेमध्ये अतिशय उच्च दर्जाचं गद्य निर्माण झालं, उच्च दर्जाचं पद्य निर्माण झालं. हा साधारणपणे आपल्याला. आणि मग त्या अनुषंगाने त्या काळात वारकऱ्यांनी सुद्धा मराठी भाषेला धर्मभाषा बनवली. आणि त्यासाठी त्यांना सतत आव्हानं म्हणजे द्यावी लागली, आणि ती त्यांनी दिली. आव्हानं स्वीकारावी लागली. म्हणजे जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या भाषेमध्ये मी शांतरसाची निर्मिती करीन. महत्त्वाचा मुद्दा आहे ना. ज्ञानेश्वर काय, ज्ञानेश्वरीमध्ये कुठला रस आहे, त्या ज्ञानेश्वरीकडे ते काव्य म्हणूनही बघतात. तर शृंगाराच्या माथ्यावरती पाय ठेवील असा शांतरस, आणि ही क्षमता संस्कृतमध्ये नव्हती. हा मुद्दा आहे, हे त्यांना सांगायचं होतं. त्यामुळं जेव्हा त्यांना संस्कृत साहित्य, नाट्यशास्त्र घ्या ना, भरत मुनींचं नाट्यशास्त्र आहे, नंतर त्याच्यावरती अभिनवगुप्तांनी भाष्य केलं. हां, तर तिथे काय चित्र दिसतं तुम्हाला या याच्यामध्ये की अभिनवगुप्त 9 रस मानतात. आता लोकांचा मतभेद आहेत, लोकांचे मतभेद आहेत की अभिनवगुप्तांच्या याच्यामध्ये 8 आहेत की 9 आहेत. काही म्हणतात नाही 8च आहेत, पण निदान अभिनवगुप्तांनी असं दाखवायचा प्रयत्न केला की 9 आहेत. ठीक आहे, मग 8चं मॉडेल मान्य केलं आपण, तर त्या 8 रसांमधला श्रेष्ठ रस कोणता, तर तो शृंगार आहे. आणि 9 रसांचं जर मान्य केलं तर मग त्यातला श्रेष्ठ कोणता, तर तो शांतरस आहे. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी अशी मराठी माझी असेल की जिच्यामध्ये मी त्या शृंगाराच्या माथ्यावरती पाय देऊ शकेन, म्हणजे शांतरसाच्या माध्यमातून इतका. मग इथे एक आणखीन त्यातला मुद्दा असा येतो की हे कसं म्हणजे आता बघा शांतरस आहे, ठीक आहे, धन्य अर्थातून निर्माण होतो का तो, तर ते काव्य होईल ना. नुसता शांतरस असं नाही झालं, नेपथ्य रचलं. आता नाटकात नेपथ्य रचतात, इथे तसं नाही, इथे शब्दांचा मुद्दा आहे. हे कसं शक्य आहे, तर ते म्हणतात की देशीयचे तारुण्य, हिरोनी देशी भाषेचं तारुण्य आणलं.
हिरावून आणलं आणि ते मराठीला दिलं आणि त्यामुळे हे शक्य झालं आम्हाला. या प्रकारचा फार अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा ज्ञानेश्वर महाराजांनी केला. म्हणजे तिथेच त्या कृती ज्या आहेत ना त्या अभिजात कृती आहेत. म्हणजे हा मुद्दा पहिल्यांदा विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या लक्षात आला बरं का. म्हणजे कोणता आत्ता मी सांगणार आहे तो. त्यांनी पॉईंट आऊट केला. आता विष्णूशास्त्रींनी अतिशय इंग्रजी भाषा आत्मसात केली होती. इंग्रजी भाषेला ते दूध बनत होते वाघिणीचं. त्यामुळे इंग्रजी भाषेतनं रूपांतरित अनुवादित झालेले इतर युरोपियन भाषांमधले ग्रंथ महत्त्वाचेच आहेत ना. मग आता युरोपियन भाषांमध्ये काय भानगडे त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला इथे अभिजातपणाची संकल्पना. तर युरोपमध्ये पहिल्यांदा भाषा अभिजात आहे अशा प्रकारची कल्पना पुढे आली. आणि ती का आली तर त्यांच्याकडे ग्रीक आणि लॅटिन या जुन्या भाषा होत्या. त्या अभिजाततेचा अर्थ हा होतो म्हणजे खूप काय म्हणत त्याला जुनी असाही त्याचा एक अर्थ आहे. म्हणजे आपण तो कुलीन आहे ना म्हणजे चांगल्या कुळातली वगैरे असाही त्या अभिजात शब्दाचा अर्थ होत असतो. तर तिथे ग्रीक आणि लॅटिन या भाषा अभिजात आणि नंतरच्या काळात ज्या भाषा आल्या त्यांना आपण आधुनिक युरोपियन भाषा म्हणतो. त्या आधुनिक भाषा त्या भाषा म्हणून अभिजात नाहीत हे लक्षात घ्या. त्यांच्यात निश्चितपणे अभिजात साहित्य असेल म्हणजे ते तुम्ही कुणीच नाकारू शकत नाही की शेक्सपियर हा अभिजात नव्हता असं कोण म्हणेल त्याचं साहित्य निश्चित. पण भाषा ॲज सच ग्रीक लॅटिन आणि बाकीच्या भाषा आधुनिक. आत्ता आपण काय म्हणतो आहे मराठी भाषेत अभिजात साहित्य आहे हा वेगळा मुद्दा आहे. पण मराठी भाषा हीच मुळात अभिजात आहे का तर असं तसं इंग्रजी भाषेला म्हणता नाही येणार की आम्ही ग्रीक भाषेचंच एक स्थित्यंतर आहे असं नाही म्हणू शकत. आपली ती थेट लिंक आहे मराठीची प्राकृत महाराष्ट्रीशी. म्हणून ती खऱ्या अर्थाने ती अभिजात भाषा आहे. आपण फक्त संस्कृतपुरतं थांबत नाही आपण प्राकृत मराठीचा क्लेम करतो. तर हा जो एक वेगळा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आहे तो चिपळूणकर सांगतायत. त्याने असं सांगितलं की ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर युरोपियन भाषांमधलं पहिलं काव्य निर्माण झालं महत्त्वाचं काव्य. ते कोणतं ते इंग्रजीत नाही ते इटालियन भाषेमध्ये आहे. दांतेचं डिव्हाइन कॉमेडिया हे ज्ञानेश्वरीनंतर 20-25 वर्षांनी लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळं ज्ञानेश्वरी आधी आहे लीळाचरित्र आधी आहे. मग ते कॅन्टरबरी टेल्स वगैरे गद्य या नंतरच्या गोष्टी आल्या. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर ती भाषा अशा प्रकारे आपली भाषा आहे म्हणून तिला आपण अभिजात भाषा असं म्हणतो. आता योगायोगानं भाषा ही हा शब्द आपल्याकडे स्त्रीलिंगी आहे. मग आपण मातृभाषा म्हणतो. म्हणजे भाषेचं जर आपल्याला जसं आपण भारतमाता म्हटल्यानंतर एक मातेचं म्हणजे स्त्रीचंच रूप पुढे आणतो ना. अगदी त्या बंकिमचंद्रांच्या कादंबरीपासून ते जे रूढ झालं चित्र भारतमाता वगैरे वगैरे. तर समजा मराठी ही अभिजात भाषा आहे म्हणजे ती एक कुलीन खानदानी अशी स्त्री आहे जणू. आणि मग तुम्हाला सांगतो म्हणजे मला हे नंतर लक्षात आलं हा मुद्दा की अरे जेव्हा सोपनदेव चौधरी वर्णन करतात मराठी भाषेचं माझी मायबोली आज आली माहेर आला सभोवती साहित्यिक सुपुत्रांत मला तर जळगावला भरलं होतं संमेलन तेव्हाची त्यांची आहे ती कविता. मग तिच्या माथ्यावरती तुकोबांचा मुकुट आहे गाथेचा. मग कुठे त्या हे अभिजात मराठीचं ते एक प्रकारचं वर्णन आहे. अर्थात ते काही त्या जुन्या काळात जात नाहीत महाराष्ट्रीय हाल सातवान वगैरे पण इथे जायला पाहिजे. म्हणून आपण जो क्लेम केला सांगायचा मुद्दा असा आहे तो यामुळं केला की ही इतकी आमची जुनी परंपरा आहे आणि आमच्यात अशा कलाकृती आहेत तर त्या महत्त्वाच्याच आहेत. आता झालं कसं माहिती आहे का मी जसं तुम्हाला राजकीय सत्तांच्या अनुषंगाने काही गोष्टी सांगितल्या म्हणजे सातवाहन मग तिकडे वाकाटक मग मधल्या काळात त्या लोकांचं काय मराठी थोडीशी मागे पडते. मग धर्माच्या लोकांनी आश्रय दिलेला आहे. धर्मप्रेरणेतून या निर्माण झाल्या कृती त्यातलं काव्य पण ज्ञानेश्वरांनी जपलं हे मी सांगत गेलो. आता होतं आहे कसं की यादवांच्याच राजवटीमध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर काही काळातच उत्तरेकडनं इथे खिलजी आला आणि त्या इथे यादवांचा पराभव झाला देवगिरीचा पाडाव झाला आणि इथे इस्लाम धर्मीय लोकांची सत्ता आली. आणि फक्त महाराष्ट्रापुरतीच नाही ते दक्षिणेतसुद्धा गेले म्हणजे त्यांनी बाकीच्यासुद्धा होयसळ वगैरे सुद्धा राज्य
जिंकून टाकली. तो पहिला कोण तर खिलजी. खिलजीनंतर लगेच दुसरं घराणं आलं, तो मोहम्मद तगलक इथे आला. तुघलक त्याचं काही काळ चाललं, पण ते फार नाहीत. तगलक काय किंवा अगोदरचा खिलजी काय ही फार थोडा काळ चाललेली राज्य आहेत. इथे बहमनी राज्य निर्माण झालं. आता पहा बरं का, म्हणजे या काळात आता इथे कुठली स्थानिक राजवट नाही आहे, मराठी म्हणता येईल अशी सत्ता नाही आहे. पुढे त्या बहमनींचे 4-5 तुकडे झाले, त्या 5 शाह्या वगैरे म्हणतो आपण. मग त्यातल्या 2 आधीच संपून गेल्या, पण 3 शिल्लक राहिल्या. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. त्यातला कुतुबशाहीचा आपला संबंध नाही आला महाराष्ट्राचा, पण विजापूरचा आणि आता अहमदनगरचं महाराष्ट्रामध्येच, आणि आदिलशहाकडे बराचसा मुलूक महाराष्ट्रामधला होता. आणि ह्या 3 शाह्या नांदत असताना तिकडे उत्तरेत सुद्धा उलथापालथ होत होते ना, कुठली आली राज्य कुठली आली. तिथे मोगल लोक आले आणि कित्येक शतकं मग मोगलांचं राज्य झालं. आणि मोगलांचा अजेंडा होता की संपूर्ण दक्षिण भारत काबीज करायचा. आणि त्यासाठी मग आपण अकबरापासून प्रयत्न सुरू झाले. मग त्यांनी काय केलं पुढच्या काळामध्ये, शहाजहानच्या काळामध्ये विशेषतः, की विजापूर आणि मोगल यांनी हातमिळवणी केली. आधी त्यांची युद्ध झाली आणि हातमिळवणी करून निजामशाहीचा पाडाव केला. आणि मग महाराष्ट्रावरती ह्या 2 सत्ता राज्य करू लागल्या. एक विजापूरची आदिलशाही आणि इकडे दुसरं मोगलांचं, दिल्लीच्या मोगलांचं. अशी परिस्थिती होती. या संपूर्ण काळामध्ये मी शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत मराठी भाषेचं काय झालं हा मुद्दा येतो ना. आणि तो मुद्दा मला असं वाटतं की जसं त्या अगोदरच्या काळात जैन धर्मानं फार महत्त्वाचं कार्य केलं, तसं हे जे कार्य आहे मराठीला टिकवायचं. कारण त्या काळामध्ये साहित्य निर्मिती म्हणजे विशेषतः धर्माच्याच प्रांतामध्ये असायची ना जास्त करून. काही कथा कादंबऱ्या वगैरे अशा भांगडीत पडायचे नाहीत लोक. तर ते जर काम कोणी केलं असेल तर ते महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांनी केलं. म्हणजे साधारणपणे 13व्या शतकापासून आपण म्हणू शकतो. तर थेट पुढे म्हणजे वारकऱ्यांच्या संदर्भात म्हणायचं झालं तर निवृत्तीनाथ ज्ञानदेवांच्यापासून तर थेट निळोबा, संत निळोबा 18व्या शतकात होऊन गेलेले, तोपर्यंत हा जो सगळा काळ आहे तो या संतांच्या मुख्य प्रवाह साहित्याचा. आता याच्यामध्ये फरक सांगतो तुम्हाला मी, की महानुभावांनी जरी खूप चांगलं साहित्य लिहिलं, साहित्याचे मानदंड, व्याकरण, अनेक गोष्टी दिल्या ज्या तुम्हाला इतरत्र मिळणार नाहीत, अर्थनिर्णयशास्त्र अशा गोष्टींचा त्यांनी विकास केला. पण त्यांनी काय केलं माहिती का, ते फक्त त्यांच्या दीक्षा घेतलेल्या संप्रदायिकांच्या पुरतंच ठेवलं. संप्रदायाच्या बाहेरच्या मराठी लोकांना, मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांना ते उपलब्ध नाही होऊ दिलं. त्यामुळे महानुभाव साहित्याचा मराठीच्या विकासावरती काही परिणाम नाही झाला. कारण त्यांची भाषा ही एक प्रकारची, त्यांनी गुप्तलिपी निर्माण केली ना, सांकेतिक लिपी. तुम्ही जर दीक्षा घ्याल पंथांची तरच तुम्हाला ती कळेल आणि तरच तुम्ही ती वाचू शकाल, लिहू शकाल. त्यामुळं त्यांचं सगळं जे आहे ना, धन खरं पण गुप्तधन. उपयोग काय आपल्याला. तसं वारकऱ्यांचं नाही. वारकऱ्यांची भाषा ही थेट लोकांच्यापर्यंत, ग्रंथ थेट लोकांच्यापर्यंत, असा तो मुद्दा आहे. त्यामुळं 13व्या शतक ते 18व्या शतक इथपर्यंत असं म्हणू शकतो आपण की मराठी भाषेतला मुख्य प्रवाह हा वारकरी संप्रदायाचा होता. आणि वारकरी संप्रदायाचं दुसरं वैशिष्ट्य काय म्हणजे भाषिक दृष्टिकोनातून, आणि याच्याकडे सोशिओलिंग्विस्टिक म्हणता येईल, म्हणजे अशा दृष्टिकोनातून इरावती कर्वे यांनी सांगितलेलं आहे की ही यांची संपूर्ण महाराष्ट्रभर व्याप्ती आहे, एक यंत्रणाच आहे, काही मुद्दाम फॉर्मली तयार केलेली नाही, ती होत गेली. वारी करणारे लोक संतांचे अभंग म्हणतात, त्याच्यावरती निरूपण करतात. म्हणजे हा भाषिकच व्यवहार आहे ना. पंढरपूरला येतात कुणी महिन्याला, कुणी वर्षातून 2दा, कुणी आषाढीला, कुणी कार्तिकीला. तिथे म्हणजे महाराष्ट्रातले सगळे जे उपप्रांत वगैरे आहेत, जी खंड आहेत, खंडमंडळं महानुभावांचं नाव, त्यातले सगळे लोक तिथे येतात. आणि मग त्यांच्या दृष्टिकोनातून प्रमाण भाषा कोणती आहे तर ती संतांची भाषा आहे. ही मराठी आपोआप विकसित होत गेली. मराठवाड्यातनं लोक आले, विदर्भातनं आले, कोकणातनं आले. त्यामुळं मराठी त्या अर्थाने टिकून ठेवण्याचे, तिचा प्रसार करण्याचं काम हे म्हणजे साहित्य म्हणून दर्जा हा वेगळाच आणखीन भाग आहे, तो मी बोलत नाही या ठिकाणी. मराठी भाषा म्हणून टिकवायचं काम म्हणजे ती भाषामध्ये कुठेही तिला खंड नाही पडलेला. भाषेला एक सलग इतिहास पाहिजे ना, की तीच ती भाषा आहे, तीच ती भाषा आहे की जी सातवाहनकालीन लोक बोलायचे, तीच ती भाषा आहे की जे अपभ्रंश म्हणतात तिला जैन लोक बोलायचे, तीच ती भाषा आहे की चक्रधर ज्ञानेश्वर बोलायचे, तीच ती भाषा आहे
की जे रामदास आणि तुकोबा बोलत होते, तीच ती भाषा आहे की ज्या भाषेमध्ये बखरी लिहिल्या, पोवाडी लिहिले पुढे, असं आहे. तीच ती भाषा आहे की जी इंग्रजी काळामध्ये तिच्यावरती इंग्रजीचे काही संस्कार झाले आणि त्यातनं एक नवीन अभिव्यक्तीचे काही फॉर्म्स तयार झाले. पण या सगळ्या गोष्टी होत असताना तिच्या मूळ स्वरूपाला धक्का नाही लागला. आपण तीच ती असं ओळखू शकतो. कदाचित आपल्याला ते कळणार नाही, म्हणजे काही शब्द प्रचलित नाहीत. लीळाचरित्र समजा वाचलं आपण तर आपल्याला कदाचित नाही काही ठिकाणी अर्थ कळणार, पण भाषा मराठी हे आपण सांगू शकू, त्याच्याबद्दल कोणी काही आक्षेप नाही घेऊ शकणार. तर म्हणून या भाषेला असा इतिहास आहे. या भाषेमध्ये अशा उत्तम अभिजात दर्जाच्या कृती झालेल्या आहेत. तर मग इंग्रजांचा काळ येतो. मग तिथे मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा यांच्यात काही एक मधल्या काळात मी जो आत्ता उल्लेख केला की नाही संतांनी, त्यावेळेला प्रतिस्पर्धी कोण होतं माहिती? त्यावेळेला पर्शियन भाषा प्रतिस्पर्धी होती. सगळ्या मुसलमानांच्या राजवटीमध्ये पर्शियन ही राजभाषा, कारभाराची, दरबाराची, व्यवहाराची भाषा कोणती तर पर्शियन. त्यामुळं थेट ग्रामपातळीपर्यंत तुम्हाला दिसतं की सगळे शब्द आपोआप व्यवहारातले शब्द आहेत ना, जगण्याचे शब्द आहेत ते. लक्षात घ्या, हे सगळे खरेदी खतं, इनामपत्र वगैरे कोणत्या भाषेमध्ये आहेत? पर्शियनमध्ये आहेत ना. ती आल्याशिवाय तुम्ही नाही, तुमचा कागद नाही पुढे सरकणार. इलाज नाही. म्हणजे सत्ताधाऱ्यांची भाषा ही आत्मसात करावीच लागती प्रजेला. ती त्यांनी केली, पण ती करताना आपली मूळ भाषा त्यांनी सोडली नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. इतकंच नव्हे तर ती तेव्हाही विकसितच राहिली, मागे नाही आली, कधी स्टॅग्नंट नाही झाली. तर हे मराठी भाषेचं आणि महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. आणि इतकंच नव्हे तर पुढचा मी टप्पा सांगेन की 18व्या शतकामध्ये मराठी संपूर्ण भारतात पसरले. आणि भारतात नुसते पसरले नाही तर भारताचं जे मुख्य ठिकाण, मुख्य राज्य ते कोणतं? ते दिल्ली. त्या दिल्लीचा ताबा मराठ्यांनी घेतला, राजधानी त्यांच्याकडे आली आणि मोगल बादशाला त्यांनी आपल्या मुठीत ठेवलं. आणि त्याच्यामार्फत, त्याच्या माध्यमातून मराठे राज्य करत होते. 30-40 वर्ष तरी कमीत कमी ही गोष्ट झालेली आहे. म्हणजे बघा ना तुम्ही, कुठे कुठे आपण होतो. आपण पश्चिमेला गुजरातमध्ये गायकवाड होते, मध्य प्रांतात शिंदे आहेत, होळकर आहेत, पवार आहेत. पूर्व किनाऱ्यावरती, म्हणजे पूर्व किनाऱ्यावरती सुद्धा मराठे आहेत. संपूर्ण ओरिसा मराठा आहेत. पश्चिम किनारा, पश्चिम किनारा, पूर्व किनारा, आणखीन उत्तरेत जर गेलो आपण तर त्या परिसरामध्ये मध्य प्रांताच्या वरती मराठ्यांचे पॉकेट्स आहेत वेगवेगळे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाजींच्याकडे ज्या वेळेला दिल्लीचा कारभार आला, दिल्ली, मथुरा थेट त्यांच्याकडे होता, त्यावेळेला दिल्लीच्या आसपासचा जो प्रदेश आहे ना, म्हणजे थेट पानपतच्यापर्यंतचा, त्यातल्या 30-40 गावांचा कारभार महाजींनी आपले जावई लाडोजी शितोळे यांच्याकडे सोपवला. हे माहीत नाही लोकांना. ते अटकेपर्यंत गेली आपली फ्रेज म्हणून लोक वापरतात, पण नेमकं त्याचं सिग्निफिकन्स काय आहे हे बघत नाही. या अटकेत गेल्यानंतर तिथे जो व्यवहार चालायचा, तिथून जो पत्रव्यवहार व्हायचा तो मराठीतून व्हायचा ना. हे हळूहळू मराठी त्या रोखानं चालली होती, भारताची राजभाषा होईल अशी. आता ते इंग्रज आले, त्यांच्यात काही त्या तपशिलात मी जाणार नाही, पण मुद्दा माझा हा होता की अशा प्रकारे दक्षिणेत तर मराठ्यांचंच एक राज्य दुसरं शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांनी स्थापन केलेलं. आणि तिथे तर काय, तिथे दक्षिण भारतातली सगळी कला, साहित्य, नृत्य, नाटक हे तंजावरच्या लोकांनी सांभाळलेलं आहे, विकसित केलेलं आहे, त्याला एक दर्जा दिलेला आहे. हे विसरता नाही येणार तुम्हाला. तर अशा पद्धतीने मराठी माणसं, मराठ्यांची मराठी भाषा ही अशा भारताला व्यापणारी अशी ती गोष्ट होती. त्यामुळे तिला जर द्यायचा नसेल दर्जा अभिजात भाषेचा, तर मग कोणाला देणार? हा मुद्दा आहे ना. जर ह्या भाषेला दिला तर तुम्ही मराठीला टाळू शकत नाही. तर ते काही प्रॅक्टिकल गोष्टी असतात, होतं असं, उशीर झाला पण शेवटी दिला. तो हा आपण मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग इंग्रजांच्या काळात देखील तिने टिकाव धरला.
इंग्रजीमधल्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या. ते चिपळूणकरांची जी निबंधमाला आहे ना, ते पहिल्याच निबंधात त्यांनी सांगितलेले आहे की आमची भाषा जर समृद्ध करायची असेल तर इतर भाषांमधल्या चांगल्या गोष्टी आमच्यात आल्या पाहिजेत. त्यांच्या अभिव्यक्तीचे वेगवेगळे फॉर्म्स आम्ही घेतले पाहिजेत आणि त्यांनी घेतले. त्यामुळे नंतरच्या काळात मराठी वैचारिक गद्याची जी जडणघडण म्हणतो आपण, ते चिपळूणकरांच्या निबंधमालेने केलेली आहे. त्यांच्यावरती टीका होती ती वेगळ्या कारणामुळं, तो अतिशय वेगळा मुद्दा आहे. पण जोपर्यंत मराठी भाषेचा मुद्दा आहे, जाणीवपूर्वक त्यांनी या गोष्टी केल्या. तर या वर्षी मी शेवटच्या माझ्या मुद्द्याकडे येतो. गेले वर्ष दीड वर्ष आपण बघतो आहे तर 3 गोष्टी महत्त्वाच्या झाल्या. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष वगैरे पूर्ण झाली. दुसरी गोष्ट अशी जिचा आत्ता आपण उहापोह केला की महाराष्ट्राच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आणि तिसरी गोष्ट अशी की महाराष्ट्र सरकारने मराठी विद्यापीठाची स्थापना केली. हे एक प्रकारची हॅट्रिक आहे भाषेच्या बाबतीमध्ये, असं नक्कीच आपण म्हणू शकतो. आणि त्याचं एक प्रतीक म्हणून यावेळेचं साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार आहे. सिम्बॉलिक म्हणूयात ना आपण ते. ह्या सगळ्या गोष्टी आपण तशा तिकडे जाऊन सेलिब्रेट करू की तिथे एकेकाळी मराठ्यांनी मराठी भाषेतून राज्य चालवलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मराठ्यांकडे जेव्हा ताबा आला ना दिल्लीचा, तेव्हा मुघल बादशाची जी इनामं होती मशिदींना वगैरे मदरशांना, ती चालू ठेवायला पाहिजेत ना. मग त्यासाठी नवीन राज्यकर्त्यांचं हे लागतं, ॲक्नॉलेज रेकग्निशन लागतं, त्यांनी मान्य केलं पाहिजे. तर ते मराठ्यांच्याकडनं त्यांनी मान्य करून घेतलेले आहे. आणि उत्तरेतल्या अनेक ठिकाणी म्हणजे राजस्थान, मध्य भारत, ओरिसा तर होतंच, सगळे ॲडमिनिस्ट्रेशनचे कागद जे आहेत ना तर त्या भाषेमध्ये आलेच पाहिजे ना. कारण शेवटी लोकभाषेतूनच व्यवहार होणार, तिथल्या लोकांना कळलं पाहिजे. म्हणजे इनामपत्र असेल, खरेदी विक्रीचा व्यवहार समजा झाला तर तो स्थानिक भाषेमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ राजस्थान, संस्थान राजस्थानमधली, तर ती भाषा कोणती होती? त्याला ते डिंगल भाषा म्हणतात. राजस्थानी किंवा मारवाडी असं नाव नव्हतं, डिंगल भाषा. तर एकच कागद हा डिंगल भाषेमध्ये स्थानिकांच्यासाठी. दिल्लीच्या लोकांना कळलं पाहिजे तिथली भाषा कोणती आहे? पर्शियन आहे. म्हणून तो सगळा मजकूर त्याच कागदावरती पर्शियनमध्ये. आणि हे सगळं करतंय कोण? हे मराठे करतात. म्हणून तोच सगळा मजकूर मराठी भाषेमध्ये. 3 त्रिभाषा सूत्रीचे जनक मराठे आहेत. तीच गोष्ट दक्षिणेकडे आहे. एकाच पत्रावर तुम्हाला तेलुगू भाषेत दिसेल, मराठी भाषेत दिसेल. तर ही मराठ्यांची भाषा आहे, हे मराठ्यांचं सगळं कर्तृत्व आहे. आणि हे आपण या निमित्ताने ज्ञात करून घ्यायला पाहिजे, असं या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं. आणि ते सांगण्याची संधी आपण मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल सावानाचे मनापासून आभार मानतो. आपण उपस्थित राहिलात, शांतपणे ऐकून घेतलं, आपलेही आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.